हॅलो गाईज, वेलकम टू एस पी क्रिएशनच्या सिरीजमध्ये. आपण त्यात MySQL शिकत होतो. ठीक आहे, MySQLचा आपण घेतला आहे इंट्रोडक्शन टू डेटाबेस. ठीक आहे, आपण डेटाबेस इंट्रोडक्शन घेतला आहे. नंतर आपण बघणार आहोत की डेटाबेस इन्स्टॉल कसं करायचं. ठीक आहे, सिम्पल इथे जायचं आहे क्रोमवरती. तुम्हाला गुगल क्रोमला टाईप करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला इन्स्टॉलेशन भेटून नाही. ठीक आहे, इथे टाईप करायचं आहे MySQL डाउनलोडवरती जायचं आहे. त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सिम्पल डाउनलोड क्लिक करायचं आहे. अगर कोणासाठी मॅकला पाहिजे असेल मॅकसाठी पण आहे यांचं अवेलेबल. ठीक आहे, प्रत्येकचं इन्स्टॉलेशन प्रोसेस थोडी वेगळी आहे. मॅकसाठी वेगळी आहे, विंडोसाठी वेगळी. आपण फक्त विंडोसाठी बघतो इथं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इन्स्टॉल फॉर MySQL इन्स्टॉलेशन फॉर विंडोवर क्लिक करायचं आहे ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर. ठीक आहे, नंतर तुम्हाला हा इंटरफेस बघायला भेटेल. ठीक आहे, इथे तुम्हाला 32 बिट MIC इन्स्टॉलर भेटेल आणि हे आपल्याला हे वाला इन्स्टॉल करायचं खालचं विंडो x86 बिट MIS इन्स्टॉल. ठीक आहे, 306.5 MBचा आहे. ठीक आहे, डाउनलोड क्लिक केला तुमचं डाउनलोडिंग स्टार्ट होईल. इथं म्हणताय बघा नो थँक्स जस्ट स्टार्ट युअर डाउनलोड. ठीक आहे, आपल्याला लॉगिन काय करायचं कारण फक्त इन्स्टॉलिंग स्टार्ट करायची आहे. डाउनलोड हे डाउनलोड व्हायला चालू होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला डाउनलोड दिसू शकतं. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, त्यामुळे मी हे इन्स्टॉल परत नाही करणार आहे. स्टॉप करतो मी याला. तुम्ही इन्स्टॉल पूर्ण करा. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फाईलमध्ये जाऊन डाउनलोड्समध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल. तुम्हाला दाखवतो. फाईल्समध्ये गेल्यावर डाउनलोडमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल की इथं हे तुमचं डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. सगळं डाउनलोड झाल्यानंतर मी तुम्हाला PPT दाखवतोय की पुढं कसं जायचं. सो डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं. नंतर असं तुम्हाला इंटरफेस भेटेल का MySQL इन्स्टॉल कम्युनिटी इन्स्टॉल होती, तुम्हाला होऊन द्यायचं, कॅन्सलवर क्लिक नाही करायचं. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे चूज युअर सेटअप. ठीक आहे, तर आपण कस्टमवरती, ठीक आहे, इथं मेनली दिलं कस्टमवरती क्लिक करायचं आहे कारण की आपण बघणार आहोत काय काय इन्स्टॉल होणार आहे. सर्व्हर ऑनली काय तर फक्त सर्व्हरहून तुम्हाला याचा आयडिया आहे ती काय भेटणार नाही. आपण सगळं कस्टमर इन्स्टॉल करणार. ठीक आहे, तर कस्टमर क्लिक करायचं. कस्टमर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज भेटेल असं. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये सिम्पल इथे बघा MySQL सर्व्हर आहे. तुम्हाला जे सर्व्हर सुटेबल पडेल त्याची ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन होते. तुम्ही MySQL सर्व्हर डाउनलोड करू शकता. ठीक आहे, कोणची ॲप्लिकेशन पाहिजे वर्कबेंच अवेलेबल आहे, वर्कबेंच डाउनलोड करू शकता. कोणचे कनेक्टर्स पाहिजे असेल तुम्हाला फ्युचर कनेक्शनसाठी, पण आपण ते नाही बघणार आहोत. आपण फक्त 3 गोष्ट बघणार आहोत: MySQL सर्व्हर, MySQL वर्कबेंच आणि MySQL शेल. ठीक आहे, हे 3 गोष्टी इन्स्टॉल करायच्या आहेत. ठीक आहे, ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये. त्यानंतर हे डाउनलोड झाल्यानंतर ही अशी लिस्ट भेटेल तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येकाला ओपन करायचं आहे इथून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉन भेटेल वर्कबेंचसाठी. त्यानंतर इथून सिम्पल सिलेक्ट करायचं आहे आणि ॲरोनी क्लिक करून ते तुमचं सेटअपमध्ये जाऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर तिन्ही असे करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं भेटेल. ठीक आहे, तिथे एक्झिक्यूटचं बटन भेटेल, एक्झिक्यूट करायचं आहे आणि तिन्ही स्टेप असे इन्स्टॉलेशन होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला इथे प्रोग्रेस भेटेल. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पोर्ट नंबर आहे तुमचा MySQLसाठी की तुम्ही कोणत्या पोर्टनी कनेक्ट होता MySQLला, ते सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ऑथेंटिफिकेशन मेथड भेटेल. ऑथेंटिफिकेशन मेथडमध्ये ठीक आहे तुम्हाला 2 भेटतात. एक लीगली मेथड भेटते, पण आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला यूज स्ट्रॉंग पासवर्डमध्ये जायचं आहे. ठीक आहे, यूज स्ट्रॉंग पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड टाकावा लागेल तुमच्या अकाउंटसाठी. ठीक आहे, हा पासवर्ड लक्षात ठेवा कारण की अगर तुम्ही पासवर्ड मिस केला तुमचं MySQL ओपन नाही होणार, या तुम्ही डेटाबेस सोबत इंटरॅक्ट नाही करू शकत विदाउट दिस पासवर्ड. ठीक आहे, सिक्युरिटी इश्यूसाठी हा पासवर्ड बनवलेला गेला आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला जे वाटेल ते पासवर्ड टाकू शकता. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सिम्पल नेक्स्टवर क्लिक करायचं. ठीक आहे, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की स्टार्ट MySQL वर्कबेंच आफ्टर सेटअपिंग. ठीक आहे, सेटअप झाल्यानंतर तुमचा MySQL वर्कबेंच ऑटोमॅटिक स्टार्ट होईल. ठीक आहे, काही इश्यू करायची गरज नाही आहे. इथं चेक केलं नाही केलं तरी काय फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही नंतरून नॉर्मल पण चालू करू शकता. ठीक आहे, हे सगळं झाल्यानंतर तुमचं हे फिनिश होऊन जाईल. इथून फिनिशवर क्लिक करायचं आणि चालू करायचं. ठीक आहे, आता मी तुम्हाला सिम्पल सांगतोय MySQL वर्क स्टार्ट कसं करायचं. ठीक आहे, हे आपल्या सर्व्हरचं होतं. ठीक आहे, इथे सिम्पल तुम्ही गेले सिम्पल इथं गेलेच स्कॅप करून देतो PPTला. हा बघा, हा वर्कबेंच चालू आहे. उघडायचं कसं मी सांगतो. इथं स्टार्टवर गेले, सिम्पली टाकायचं वर्कबेंच, तुम्हाला वर्कबेंच भेटून जाईल. ठीक आहे, वर्कबेंचवर क्लिक केलं तुम्हाला हा इंटरफेस भेटून जाईल. हा इंटरफेस केल्यानंतर तुम्हाला सिम्पली हे इंटरफेस भेटून जाईल. ह्या इंटरफेस तुम्हाला सिम्पली इथं करायचं. इथे तुम्ही बघू शकता डॉक्युमेंटेशन आहे, त्यांचे सगळं अवेलेबल आहे. डॉक्युमेंटेशन घ्याल तुम्ही, डॉक्युमेंटेशनला बसणार की कसं बनलं आहे, काय काय करायचं असतं सगळं वाचू शकता तुम्ही. त्यानंतर सिम्पली क्लिक करायचं आहे. आता जो पासवर्ड तुम्ही तिथं टाकला होता तो पासवर्ड सेव्ह असेल, लक्षात असेल तर टाकून द्यायचा. त्यामुळे पासवर्ड होता हा.
तर मी सेव्ह एज फॉल्ट नाही करणार, कारण की सिक्युरिटीसाठी माझे काही सिस्टम्स आहेत त्याच्यावर वर्क करतो मी. त्यामुळे मी सिक्युरिटीसाठी मी सेव्ह एज नाही करत, पण तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता अगर कुणी विसरत असेल तर. ठीक आहे. ओके केलं. ओके केल्यानंतर तुम्हाला सिंपल असा एक इंटरफेस उघडायला भेटेल. ठीक आहे. याच्यात माझे काम चालू आहे त्यामुळे हे तुम्हाला भेटतं दिसायला. असं नाही भेटणार, तुम्हाला एक फाईल भेटेल. मला फाईल पण दाखवतो मी. अशी क्लीन फाईल भेटेल तुम्हाला. न्यू मॉडेल या न्यू क्वेरी टाइप. आपण हे सगळे टाइप वर्क बँकचं पण पूर्ण डिस्क्रिप्शन जाणून घेणार आहोत. काय काय असतं, कुठं-कुठं असतं, एक्झिक्यूट कसं करायचं. ठीक आहे. ही फाईल तुम्हाला फर्स्टली ओपन भेटेल. त्यानंतर तुम्ही निवांत डेटाबेस सोबत इंटरॅक्शन चालू करू शकता. मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे कोणते डेटाबेस आहे, कसं असतं. डेटाबेसेस कमांड्स आहे. ह्या टेन्शन नाही घ्यायचं. आपण एक-एक करून बघणार आहोत सगळं. ठीक आहे. ही कमांड आहे. सिंपल एक्झिक्यूट केलं. तर तुम्हाला जितके पण डेटाबेस तुम्ही बनवता तुम्हाला त्याचे नेम डिस्प्ले होतात. ठीक आहे. याचं काही टेन्शन नाही. आपण हे पुढे सगळं शिकणार आहोत कसं आहे काय. फक्त इन्स्टॉलेशन प्रोसेस जाणून घ्या कशी करायची आहे. काही अडचण आली तर सांगा. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड राहा. थँक यू सो मच.